हाय, कसे आहेत? बरे आहेत का? मला असं वाटलं बोला म्हणून बोलते. आपण म्हणतो ना की माहेर सासर असं एक कुणाकुणाचं असतं भेदभाव. कुणाच्या घरी सासरी बी जायचं असतं, कुणाच्या घरी माहेरी बी जायचं असतं. असं नाही की लेकीला सगळे दोन्ही सारखे असतात. पण माझं म्हणणं कसं आहे माहिती नाही का, जे आपण सासरी राहून इज्जत भेटते ना, ती माहेरी राहून नाही भेटत बरं का. माहेर कितीही श्रीमंत असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, त्यांची सून ना कितीही घामाटे असू द्या, कशी वागू द्या, ते सुनेला मान भेटतो, जसं लेकीला नाही. म्हणून मी सांगतो मुलींनो, जसं सासरी कसं का असाना, किती घाला असाना, तुम्ही त्यातनं दिवस काढताल ना, नक्कीच तुमचे चांगले दिवस येतील. पण नक्कीच सासरी जी इज्जत भेटते ना, ती माहेरी नाही. तुम्ही एकटं राहा, कसे राहा, पण सासरी ती सासरीच. कारण आईबापाच्या दारात राहिले ना की झाडू बांधण्यापेक्षा आपल्या सासरी कचरा बनवून राहा, खूप चांगलं असतं. तुम्हाला वाटत असेल की माझ्या घरी सासरे चांगले, असं काही नसतं. सगळ्याच्या घरी सारखंच असतं. आणि आत्ताच्या मुली कुणी जाच करून घेत नाही, बरोबर आहे. आणि आम्ही जाच किती काढलं आहे तुम्हाला काही माहिती नाही. म्हणून मी सांगते, कुणाला वाटत असेल की खरंच की माहेरी चांगलं असतं, अजिबात नसतं. म्हणून मी तुम्हाला सांगते, सासरच्या घरी कचरा म्हणून राहा, पण माहेरच्या घरी अजिबात राहू नका. कारण सासर ते सासर असं, माहेर ते माहेर असतं. आपला नवरा जसा आपल्यासाठी असतो तसं माहेरचं कुणीच नसतं बरं का. आपले आईबापसुद्धा आपले नसतात का, तर ज्या दिवशी आपल्याला दिले ना त्या दिवशीच आपण मेले अखेरे असतो आईबापाला. फक्त एक माहेर घर म्हणून असतो. माझी बी लेक नांदती, मी बी कुठंतरी नांदत असेल आणि माझ्या हाताखाली बी सून नांदा येईल. म्हणून मी सांगते, सासर ते सासरच असतं.